ओएमके करबळे संघाचा असतानाच बजरंग निबे बुद्रुक संघाकडून पुन्हा एकदा नवे उत्साह आणि सर्व डिफेंडर मैदानाचा ताबा घेताना आपल्याला बघायला मिळतात। असेच जर कोणाला टिपला गेला शूटिंग ब्लॉक मध्ये पाठवलं तर जर्सी क्रमांक 4 ला आता मात्र पुन्हा एकदा रेड मार्कवर आचरण केला जातो। जर्सी क्रमांक 1 पिंट्या देवळे एक तुफानी रेडर पिंट्या देवळे आपल्या खऱ्या खेळाची सोडत दाखवत पुन्हा एकदा प्रेक्षकांना खऱ्या खेळाचा आनंद देतोय आपल्या स्वतःच्या मैदानावर, घरच्या मैदानावर ज्याला आपण म्हणतो होम ग्राउंड दरम्यान पुन्हा एकदा जबरदस्त असा बजरंग बुद्रुक कडून आक्रमण होताना बघायला मिळतोय। भारतात साडे कुठे रेडर सेफ आहे, एक गुण जातो बजरंग बुद्रुक साठी। मात्र पुन्हा एकदा जबरदस्त चढाई बनावी लागेल। चढाई कुठे जर्सी क्रमांक 10 इशारा करतोय की मी तुला स्पर्श केलाय, माझ्या तुला टच झालाय, फेटाळून लावले आणि त्याला दाद देण्यासाठी बजरंग बुद्रुक कडून पुन्हा एकदा आक्रमण होताना आपण बघतोय। महाराष्ट्राच्या लाल मातीतला मर्दानी खेळ की थोडीशी ताकद आणि जरासं टेक्निकलच्या सहयोगातून परिपूर्ण असणारा कबड्डी खेळ खऱ्या अर्थाने या सुरेखांकित भव्य दिव्य मैदानावर बघायला मिळतोय। प्रेक्षकांना एक दोन बार असं आता जर कोणाला मैदानाच्या बाहेर केला वा या बात प्रत्युत्तरा दरम्यान पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 फुलोन संघासमोर 2-1-2 साखळी सुधारली गेल्या दरम्यान थोडस नागेश साहेब थोडासा अंदाज घेतो, तटस्थ टाकला जातो आणि पुन्हा एकदा आपल्या स्टेपिंगवर बीट करण्याचा प्रयत्न होता। जबरदस्त खेळ बघायला मिळतो, थोडासा शूटचा प्रयत्न केला गेला, थोडासा इशारा होता पण शूट सारखा मात्र सावध असा। भारदार चढाई फोटो आहे त्यामुळे निश्चितपणे चांगला खेळ बघायला मिळणार। पुन्हा एकदा प्रसारण केला जातो, पिंट्या देवळे मैदानावर आहे, मैदानात असेल पिंट्या देवळे, एक गुण घेण्याची गरज कारण इशारा दिला गेला दुसऱ्या चढाईचा। पिंट्या दरम्यान पुन्हा एकदा बजरंग बुद्रुक कडून आक्रमण होताना 2-2-2 ची वेळ असून आहे। 6 डिफेंडर समोर बोनस ऑन आहे, अशा वेळेला निश्चितपणे खेळ बघायला मिळणार, असे तसा टाकायचा नमुना बघायला मिळतोय। स्पर्धा संपेपर्यंत संपून जायची, चालू सामन्याची शेवटचे 4 मिनिटे। गुणांक स्थिती अशी 15-6, 6-15, 9 गुणांची आघाडी आहे ओएमके करबळे संघाकडे। असतानाच पुन्हा एकदा रेड मार्कवर आचरण केला जातो। जर्सी क्रमांक 10 या आधीच्या चढाया उत्कृष्ट चढाया केल्या होत्या, आता मात्र थाय ब्लॉक अँड शोल्डर ब्लॉक शूटिंग ब्लॉक एक जबरदस्त असे ब्लॉक केले होते, हाय ब्लॉक अँड शोल्डर ब्लॉक जबरदस्त असा जोरबंद केला गेला होता चढाई तुला। आता मात्र या ठिकाणी डुबके मारण्याचा प्रयत्न होता, सावकाश साव आरके ओझरकर व जेकडचा राजा या संघाचा दुसरा पुकार। चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटे। पिंट्यासाठी खास करून पारितोषिक आले मंगेश पानगले सर यांच्याकडून। पिंट्याने जर आपल्या चढाईमध्ये जर 3 गुण हासिल केले म्हणजे जर तुफानी सुपर रेड केले तर मंगेश पानगले यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आले बघायचं आहे। जबरदस्त निर्णय बघायला मिळतोय। पिंट्या देवळेसाठी एक खास करून पारितोषिक आलंय मंगेश पानगले यांच्याकडून। जर पिंट्याने तुफानी सुपर रेड केली आपल्या चढाईवर जर 3 गुण हासिल केले तर मंगेश पानगले सर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आले बघायचं आहे आणि नक्कीच पिंट्या या पारितोषिकावर आपलं नाव कोरणार यामध्ये शंकाच नाही। जबरदस्त सामना आहे, जोपर्यंत मैदानात ओमकार आहे तोपर्यंत घाबरण्याचं काहीच कारण नाहीये। एक जबरदस्त अशी कामगिरी होताना आपल्याला बघायला मिळतोय दोन्ही संघांदरम्यान। या ठिकाणी मात्र जर खेळ मिनिटे काही क्षणांचा खेळ बाकी असताना पुन्हा एकदा रेड मार्कवर आचरण केला जातो। जर्सी क्रमांक 10 एक जबरदस्त असा खेळ करण्याचं धाडस याच्यामध्ये बघायला मिळतंय। 2-1-2 ची वेळ रचना आहे, बोनस ऑफ आहे, अशा वेळेला निश्चितपणे थोडीशी दमछाक होणार। बोनस ऑफ असताना चढाई पटल आक्रमण करावं लागतं। या ठिकाणी मात्र एक जबरदस्त लाभलेली साथ जबरदस्त असं कव्हर लावलं गेले आणि पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जातोय। जर्सी क्रमांक 10 दरम्यान पुन्हा एकदा एक जबरदस्त सामना
आता मात्र दीपककडून आक्रमण लावलं गेलंय. उत्कृष्ट टाकलपटू आहे. अष्टपैलू खेळ दीपककडून बघायला मिळतोय. ट्रॅकल मध्ये अफेन्स आणि डिफेन्स मध्ये उत्तम अशी कामगिरी करतो आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतो. आता मात्र स्कॉर्पिओ किक होती, दमदार किक होती, रनिंग किक होती. एक जबरदस्त जर्सी क्रमांक 3 च्या माध्यमातून बजरंग नवी बुद्रुक संघाकडून आक्रमण होताना बोलाचा प्रयत्न केला गेला. हॅलो, आरके ओझलकर व जयगडचा राजा यांना तिसरा व अंतिम पुकार. हा सामना संपताच दोन्ही संघांनी त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायचे. जर्सी क्रमांक 7 कोणताही धोका नाहीये. आपल्या प्रांगणात सरकतोय. त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा रेडवर आचरण केलं जातं, ज्याच्या माध्यमातून सतत सातत्यपूर्ण चढाया बघायला मिळत आहेत. तो बजरंग नवी बुद्रुक संघाचा चढाई होतोय. बोनस प्लस पॉइंट. एका बाजूला 2 गुण, एका बाजूला 1 गुण जातोय. एक जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. एका बाजूला बजरंग नवी बुद्रुक सारखा दमदार संघ तर त्या संघासमोर एक बलाढ्य संघ उभा टाकला. तो यजमान संघ अर्थात OMK करंबे सारखा एक धडाकेबाज संघ. एक चांगल्या प्रकारे प्रेक्षकांना खेळाचा आनंद घेता येतोय. चला रायटर बार